नमस्कार मित्रांनो, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी या गावामध्ये आहे आणि आपल्यासोबत इथले प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधतोय आणि आपण ज्या शेतामध्ये आहे ते आपण बघू शकता की फ्लावरची शेती आहे आणि साधारणतः हे जे फ्लावर आहे ते 2 किलो 2.5 किलो 3 किलो असे 3 किलो अशी रेंज आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. मामा तुमचं नाव सांगा आणि हे किती दिवसाचं पीक आहे ते पण सांगा. सचिन मैफत काळे, बर, गाव कोणतं? आंधळी. आंधळी. आपण किती दिवसापासून ही फ्लावरची शेती करताय काय? ही आता पहिल्यांदाच केली या, बर, पण आता ही पहिल्यांदा केली पण वटलंय चांगलं. उठलंय चांगलं. हा आपला जो भाग आहे या भागात जमतंय का आंधळी हा, जमतंय. टाकेवाडी किंवा हा. बिदाल या भागात? हा, चांगलं जमतंय. बर, आता ही किती मार्केटला कशी रेंज आहे किंवा कुठे हे जे घेऊन आता जाता? मार्केटला 20 रुपयाने विकतंय, बर, पण आपण बसून विकणार 40 रुपयाने. 40 रुपयाने. हा बर, आता तुमच्या भागात तसं तर कांदा आणि टोमॅटो आणि केळी ही तीन हा. पिकं हितली महत्वाची आहेत. महत्वाचे आहे ते. हा. मग ही तीन पिकं न घेता किंवा डाळिंब न घेता तुम्ही इकडे का वळालाय नाही, फ्लावर इकडे वळाला म्हणजे थोड्या दिवसाचं आहे पीक ही. हम्म. थोड्या दिवसात आपलं चालू होतंय. बर. रोग 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 आपलं चालू राहतं. आतापर्यंत किती माल विकला किंवा काय किती? 20,000, आतापर्यंत काय 30,000चा? विकला 10-15 हजार. 10-15. आणि अजून किती जाईल साधारणतः किती माल? आज 15-20 हजाराचा आहे. 15-20,000. बर, मित्रांनो आपण बघू शकता की ही फ्लावरची जी शेती आहे ती 3 महिन्यातलं हे पीक आहे आणि जबरदस्त ही आणलेली. तुम्ही रोप कुठनं आणलेली काय ती पण जरा थोडं विडणीस सांगा. नांदली. विडले कुठं? विडणी गाव. फलटण. हा, फलटणची विडणी. बर, अजून कोणकोणती तुम्ही तरकारी करता किंवा काय काय करता? मिरची, वांग, बर, भाजीपाला. भाजीपाला. करडी. बरं, आता ह्याच्यात मेथी. कसं हे राहतं उत्पन्न वगैरे? उत्पन्न बाकीच्या पिकापेक्षा ही बरं आहे. बरं आहे. हा, थोड्या दिवसात आपलं हम्म. चालू होतं या. बरं, आता जे फ्लावर आता तुमच्या मित्रांनो आपण बघू शकता हे तुमच्या हातात जो फ्लावर आहे त्याला काय औषध वगैरे किंवा काय त्याला आता खत वगैरे ह्याच्यात भरलेली का खत काय? काय सुद्धा टाकलं नाही याला. वावरात या खत टाकलेलं झालं तर शेणखत. शेणखत टाकलेलं झालं 4 वर्ष. बर, शेणखत नाही आणि काय टाकलं नाही याला. युरिया टाकलाय फक्त, युरिया. बाकी काय सुद्धा टाकलेलं नाही. फवारणी एक सुद्धा फवारणी नाही. बरोबर, ओके. अजून काय पिकं घेता तुम्ही काय साधारण? अजून मका, ज्वारी, काय बाबा, मका, बाजरी, कांदा. जनावर. ओके. तुमचं नाव काय? तुम्ही किती दिवसापासून शेती करता काय? तुमचा किती अनुभव काय? दिवसापासून करतो? बोला बोला. माझं नाव रेश्मा सचिन काळे. बर, 10 वर्षापासून शेती करते. हा. आणि कोणकोणती पिकं घेता काय? फ्लावर, वांगी, मिरची, बर, टमाटी, कांदा, हा. मका. मका. मग हा. तुम्ही स्वतः जाता का मार्केटला विकायला? हो हो, स्वतः बाजार. फ्लावरचं यंदा कसं नियोजन केलं काय सांगताल का? यंदा नियोजन केलं म्हणजे थोड्या दिवसात म्हटलं पीक आहे 2-2.5 महिन्याचं पीक बर, करून तर बघू. पण फ्लावर पण 1 नंबर मध्ये आला. 1 नंबर मध्ये आला. हा, बाकी काय सांगताल? मिरच्या किंवा अजून काय काय केलंय तुम्ही साधारणतः? मिरच्या, वांगी, हम्म. हे पण 2-2.5 महिन्याचं पीक आहे. मग आता ह्याच्यासोबत ही काय असलं म्हणजे बरा होतोय बाजार पण. त्याच्यामुळे ही पिकं घेतोय आम्ही. भाजीपाला, चाकवत, करडी, बर, मेथी. हा हा. मग ह्याच्यासोबत ते असलं की त्याचं पण मेथी, करडी, चाकवतचं बी मार्केट चांगलं आहे. चांगलं आहे. तरकारीकडे का वळालं म्हणजे का गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? तरकारीकडं बरं म्हणजे चालू राहतंय आपलं इन्कम. इन्कम. हा, खर्च बी आपलं कमी खर्चात भांडवल. आता ही 750 फ्लावर मध्ये 15-30 हजार जर होत असेल तर दुसरं कशात होत? 750 रुपये. 750 रुपये ते. 750. हो. आणि साधारणतः 31,000 रुपये होतील. हो, होतात. मग दुसरं एवढं होतच नाही तर नकाशात. बरोबर आहे. हा, 2.5 महिन्यात 3 महिन्यात कशातच होत नाही ते एवढं पैसे. त्यामुळं ही ही निवडलं. ही इकडं आम्ही वळलो तरकारीकडं. ओके, धन्यवाद.